तुलाच बोलते घे माता मी बनवणार नाही. हे गाईज गुड मॉर्निंग, कशात तुम्ही? आय होप तुम्ही मजा. स्वागत आहे अंकलेश्वर ब्लॉगिंग चॅनलवरती. तर गाईज जस्ट उठलोय मी आणि फ्रेश बी झालोय. तर डायरेक्ट मी तिला सांगितलं का भाई पहिले मला नाश्त्याची काहीतरी बनव. मग तिला सांगितलं नाश्ता बनवते काहीतरी, रेसिपी बघितली आणि मला सांगते का बनवते. मग मी बोललो ठीक आहे बनव. तर आता घरी कोणीच नाही, मी एकटाच आहे. सगळी गेल्यात बाहेर, का गेल्यात मला माहिती नाही. मम्मी गेले कुठेतरी बसायला आणि पप्पा हात वाटतं ना, दीदी पण आहे. शुभम बाहेर गेला कुठे ॲडमिशनचं काय करायचं. मग तो बाहेर गेला, मी आता एकटाच घरात मस्त की कंटाळा आला आहे. मम्मीने इथल्या भाकरी आहे करीत, मम्मी गेले ठेवून. मम्मी बोलले मी येते. मग दीदीने या करून ठेवले. मम्मी आल्या भाकरी भुजेल तेव्हा आपल्याला जेवायला भेटल. मग आपण जेवू. आज जेवायला बघूया ना वेगळाच काहीतरी बनवा सांगतो, कारण की हलका जेवायला खायचं आहे. लई 2-3 दिवस लय बेकार जेवतो मी. माझा जरासा कमी जेवतो. तर चला करायला भेटतो. मी आज घरी आहे. मी दीदीला काम सांगले. दीदी आता मस्त बनवून घेतलंय, काय माहीत नाही मला. हे बटाट्याचं आहे, बाकी तेल बिल घेतलं पाहिजे. चीज टाकलं तर या कसं घेऊन या काय रवा आणि या बटाटा. बटाटा टाकला. नीट बनव, मला खायचं आहे, दादाला खायचं आहे, म्हणजे नीट बनवावं लागतो. पटापट बनव. तर गाईज दीदीला बनवू द्या, आपण तर वाट बघू. तिचं बनवून झालं जरा आपण खायला येऊ. जस्ट मी मॅगी आणा लागली याला. अरे 5 रुपये इकडे हे बाग. माझी शपथ 5 रुपये माझं. 5 रुपये दे. मी 20 रुपये सध्या लय घरी माझी मॅगी 5 रुपये दे. लेस आणून दे भाई मला. मग 5 रुपये दे. इज्जत दे भाई. 5 रुपये दे भाई. आणि पप्पा 2 रुपये मागले. 2 रुपये मागे 2 रुपये. बारीक पोर आहेस का लॉलीपॉप खायला? तुम्हाला 5 रुपये पहिले मला आता आणून दिलं ते चिंच लॉलीपॉप. तू आता पण खात बसशील. तुला द्यायचंच का नाही? बघ भाई, नंतर तू येशीलच. आवडा लक्षात ठेवू. 5 रुपयासाठी हा भाई, लय लढता मी भाई. गरीब आहो, मला लय गरज आहे. मी खूप सध्या बिकट परिस्थिती चालली आहे. मला नको. तुला 5 रुपये द्यायचं का नाही मला? तुला द्यायचं का नाही? नको मला लगेच दे 50. दे रे तुझे. हे दोन 5 रुपये नाही यात आणि मला 50 रुपये द्यायचे. पप्पा 20 रुपये दिले ना मला, त्याने 5 रुपये आपल्या. मग तुम्ही द्या. पप्पा 20 ने 22 रुपये. हा मग चला उठ. जा रे शुभन, दे रे मला आणून. आणून ते मग अजून मला अजून एक खायचे 5 वाले. काय आहे फ्री स्पेशल टॉपिंग म्हणजे बघायला लागेल काय टॉपिंग. जाणार रे शुभम, उठ. नाही मला 5 रुपये सांगू मी मारीन. नाही 5 रुपये दे. सांग एक लंच बॉक्स सांग मला. लई खायचं जा लंच बॉक्स. लंच बॉक्स नाही बघ बाहेरचं जाऊन. नाही मग दुसरा काहीतरी स्कोप मारता येतं. नाही रे दुसरा काहीतरी आण. जायचं का ना तुला? हा मग ठीक आहे. आता येते याच्या पुढे आला नाही. आला भीक मागायला लावलं नाही. तुझी शपथ. तुला याच्या पुढं इज्जतीन जावं. त्याला काही जावे 5 रुपये घेतले. आले लंच बॉक्स नाही तर मग दुसरा काय असेल ते आण. चांगलं आण पण नाही तरी. आता त्याच्याजवळ भीक मागित राहा. तुलाच बोलते घे माता मी बनवणार नाही. मला काम आहे. दे ना प्लीज. नाही. दे ना. अरे भूक येईल दीदी आता. बघ गेली. जेव घे बघ. 100 रुपयाचं पनीर आणले का? दे ना. भूक लागली. तुझ्या एकट्यासाठी 100 अरे रुपयाचं भूक पनीर. लागली. वा यावेळी लस्से बिस्से पिले ना, मला ना उठलं. उठवलंय लगेच म्हणे. वा तुझे सुरून खाला. आम्ही करून खातच नाही. असं बाहेर हॉलमध्ये द्यायचे का नाही? मला बनवून द्यायचे का नाही? येईल दीदी. बनवून मला दे. टाइम नाही. पटापट समजतात नाही काय मला भूक लागली काय झालं. शुभमला पाठवू. थांबा काही दीदीला बोलवायला ही देणार नाही आपल्याला. ये हवरे. 5 रुपयाचा डीलरला मी 20 रुपये मागलेलं पप्पावल्या. मला लई दिवसांनी दिलं पप्पा. पण आणि याने मागलं 2 रुपये मागते. याला काय वाटलं माहिती का? ही आहे ना मॅगी 20 रुपयाची. आता याला सांगितलं 2 रुपये मागते. काय वाटतं का 2 रुपये मागायचं पहिले आता मला काय आहे. आता मोठा ऊन झाले 2 रुपये माग. देतो 5000 रुपये. या दीदीला पाठवता. नको सांगू. कवा कवा सांगते मम्मी 4 रुपये पाठव ना. चला काही आता आपण लंच दीदीला पाठवतो. जस्ट मॅगी बनली मस्त पैकी. आणि दीदी थँक्यू दीदी. आता पिक्चर बघतोय. पिक्चर बघता का मॅगी खाऊया आणि त्याच्यानंतर डायरेक्ट जेवूया. आज लय खाले मी येणार का खाता अख्खा दिवस खात. तर चला काही मस्त एक राजा शिवाजी पिक्चर भेटलाय. हा पिक्चर झाल्यावर नंतर राजा शिवाजी पिक्चर बघतो, कारण की आता आपण झोपायचा खायचा.
बरोबर ना हो मग हो मम्मी येते टेन्शन नाही आपल्याला टेन्शन आम्हाला अजिबात घेत नाही तू आहेस ना आता मागलं तर आता 1000 रुपये देशील मला माहिती आहे कामाला जाता मी कुठे आता. चला काहीच आता खाऊया काय आता जस्ट मी जेवायला बसलोय खाले मी मॅगी आता आणले जेवायला मस्तपैकी आता जेवून घेऊ आणि पिक्चर बघतोय मस्तपैकी राजा शिवाजी तर चला आता पहिले जेवू काही जेवण बिवण करून झालं आज माझा वाटतं नुसता खायचाच म्हणे कल्पेश आला कल्पेशने मालकीच बिस्किट दिलं आणि मिनिंग मोठी आईला सांगला का मला पुरणपोळ्या पाठवून दे मग मोठ्या आईने मला पुरणपोळ्या पाठवून दिल्या मग काय? नाही मागायला. लहान म्हणजे मागला तर काय आला मोठे बरोबर का नाही तिथे तुम्ही तर नाही खाणार तुम्ही नका खाऊ मी खान माझा मी खातो खाल्ली तरी एक वाटतं. एक नाही खाली एक घास. मोठ्या आईने दिल्या पुरणपोळ्या तर चला काय आता मस्त की खाऊया मस्त राजा शिवाजी पिक्चर बघतो पिक्चर बघता बघता आज खातो आज नुसतं खायचं काम आहे या रोज आपला फक्त आणि फक्त खायचं काम आहे. तर चला खाऊया चला गाईच आता मी घेतलंय मालकीच हा. ते टेन्शन कमी नको. खाती तो नंतर पहिले स्टार्ट चॉकलेटवाला पाणी पिला ती जा जेव्हा पाणी नाही पाजस तुला मग ताण लागेल ना तर तो खाल्या मग असं तुला जेवताना नको ना जा ना प्लीज ना भाई असं खाता असं का चला काही सगळी मालकीच खाते मी पण मालकीच खाते तू खाते का नको तुम्ही तू परत राग येईल तुला की बाबा की आता राग आले पाणी पण ना पाहिजे ना उठ ना मी पाणी नाही जात नाही. हो, एक जाऊ नको. खा ना जाऊ नको. घे बिस्किट घे मग घरातलं का नुसतं ए बिस्किट घे ना पाणी आण नाही मग मी खाते. नाही मग खा सर खा नको गाणं चल आय शपथ घे सर घे नंतर सांग. आता नंतर परत कपड्या काय करू मी पाणी नाही जाणार नाही. 2 घे पाणी आणा चल नाही. जेवण नको. मग 3 घे ना एक घेत जाऊ पाणी आणणार नाही. तर तुझं घे चल एक घे चल मोठा कुठले बाबा कंपनीवाला ते छोटा मोठा तर मी दादा पाणी आण खायच्या आधी पाणी दे. नको अरे मजा को दे हो घे लगे राग पण लागे आई शपथ चला काय इकडं दे पिकलेला नाही खायचं गावात इकडं तर चला काही आता खाऊया बा मालकीच बिस्किट तुझं खाते का तुला 4 देता पाणी आण मला अर्ध पण नको पाणीच नाही. पाणी नाही पाजत बा पाणी ही गोष्ट माणसाने पाजायची असतं तो ब्लॉग सकाळचे पाणी नाही पाहिजे तो ब्लॉग ना उद्या तूच बघ तू किती वेळा दीदी या दीदी त्या दीदी थँक्यू दीदी या दिलास त्या दिलास मग तुला समजेल तू दीदी नाही मी बरोबर आहे. त्याला काही आता येऊ खातो आणि मग पाणी पियाला शुभमला पाठवतो हाणाला काय जस्ट आता आमचं खाऊन मिळून झालं पिक्चर विकअप बघून झालं सगळं संपलं आता भाईला बाहेर थांबवले कारण की डॅडी जरा आमचे गेलेत बाहेर म्हणून पप्पासाठी आता शुभम भाईला थांबायला लागेल तर मी झालो झोपायला तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स